नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, मागील सर्व पेपर आणि IMP नोट्स सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जकार्ता या ठिकाणी बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, संस्कृतमधील बघा काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, संस्कृतमध्ये बघा काही शब्द बघा मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बघा बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना बघा तद्भव शब्द या ठिकाणी असे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे क्रियापद कोणत्या प्रकारचे? बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं बघा आण हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? बघा, या ठिकाणी आण बघा हे क्रियापद आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी क्रियापद आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये बघा विचारलेलाच प्रश्न आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड रिपन यांना बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1949 या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 6 बघा, मानवी शरीरामध्ये बघा हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजेच खालीलपैकी कोणत्या? मानवी शरीरामध्ये बघा हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजेच खालीलपैकी कोणती उती होय? बघा, हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे बघा या ठिकाणी अस्थिबंध उती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे। बघा, मी लेखन करीत असतो हे वाक्य बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी बघा बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली बघा सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी खालीलपैकी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी खालीलपैकी कोणती आहे? बघा, विवेक एक्सप्रेस बघा भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी रेल्वे गाडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, प्रामाणिकपणा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिद्धटेक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सिद्धटेक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले बघा अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अनातोलियाचे पठार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तुर्कस्तान बघा या देशामध्ये अनातोलियाचे पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे। बघा मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1909 या ठिकाणी तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची बघा बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे। बघा हंगेरी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा कृष्णा ही नदी बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे। बघा परीक्षेमध्ये बघा वारंवार हा प्रश्न विचारला राष्ट्रपतीचा महाभियोग कलम 61 मध्ये बघा राष्ट्रपतीचा महाभियोग या ठिकाणी सांगितलेला आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा त्याची कविता लिहून झाली बघा या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे त्याची कविता लिहून झाली बघा समापन कर्मणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लंडन हे शहर पहा थेम्स नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर पेनॉल्टी कॉर्नर बघा ही संज्ञा हॉकी या खेळासंबंधीची संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 उंट या ठिकाणी बघा शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सांडणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा कृपणचा बघा विरुद्ध अर्थ उदार या ठिकाणी कृपण या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे। बघा नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवरती उभारण्यात आलेलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। बघा इराणची बघा तेहरान या ठिकाणी इराणची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा तेजोनिधी बघा या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा तेजोनिधी बघा या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगा तेजोनिधी बघा तेजोनिधी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्हे बघा बोलता बोलता बघा विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बोलता बोलता बघा विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह या ठिकाणी प्रामुख्याने वापरले जाते। प्रश्न क्रमांक 28 भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी बघा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी भरतनाट्यम बघा भरतनाट्यम बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील तामिळनाडू या राज्यासंबंधित या ठिकाणी नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मान्सून पूर्व बघा पडणाऱ्या पावसाच्या सरींना बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्रसरी या ठिकाणी असे
म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 बघा, पानिपतचे बघा पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, सन 1526 मध्ये बघा पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले बघा सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सारनाथ बघा हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामधलं या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मध्यवर्ती बघा वस्तू संग्रहालय बघा नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत बघा कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना सन 1972 या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. बघा, कोराडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी बघा, कोराडी, उमरेड बघा, खापरखेडा बघा ही या ठिकाणी बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. बघा, महाराष्ट्रामध्ये बघा गवत संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पालघर या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती? बघा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा, रेगूर मृदा बघा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी मृदा आहे. बघा, भारताला बघा सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश खालीलपैकी कोणता देश? सर्वाधिक बघा सीमा लागून असलेला देश कोणता देश आहे? बघा, बांगलादेश या ठिकाणी सर्वाधिक सीमा लागून असलेला तो देश आहे. बघा, भारतीय राष्ट्रध्वज बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी बघा भारतीय राष्ट्रध्वज यांच्या लांबी आणि रुंदीचं प्रमाण खालीलपैकी किती आहे? बघा, लांबी आणि रुंदी म्हणजेच बघा 3:2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे? बघा, पोलीस पाटलांची बघा नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम सन 1967 या अधिनियमाद्वारे बघा पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती? बघा, लॉर्ड डलहौसी बघा यांनी अनेक संस्थाने खालसाही केली होती. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणा? इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, इंडियन ओपिनियन बघा या नावाचं महात्मा गांधी बघा यांचं या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? बघा, महात्मा गांधी यांनी भारत छोडो नारा बघा सन 1942 बघा या वर्षी महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा दिला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह? सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातील बारडोली सत्याग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, डायलिसिस बघा ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये प्रामुख्याने? बघा, डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने कोणत्या आजारामध्ये करतात? डायलिसिस बघा, डायलिसिस बघा प्रामुख्याने मूत्रपिंडाची विकारामध्ये बघा डायलिसिस या ठिकाणी बघा उपचार पद्धती प्रामुख्याने केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं जीवनसत्व खालीलपैकी कोणतं आहे? बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा जीवनसत्व अ या ठिकाणी खूप महत्त्वाचं जीवनसत्व आहे. प्रश्न क्रमांक बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या गॅस वापरतात? कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती गॅस वापरतात? बघा कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी बघा या ठिकाणी इथिलीन या ठिकाणी गॅस वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा फेसबुकचे जनक बघा या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मार्क झुकरबर्ग यांना बघा फेसबुकचे जनक असे म्हणतात. जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 4 फेब्रुवारी या दिवशी बघा जागतिक कर्करोग दिन असतो. दुसरा क्रमांक बघा तोंडावाटे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना बघा या ठिकाणी आपण वर्ण या ठिकाणी आपण म्हटले जाते. बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा द्विगुणित बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेष द्विगुणित? बघा संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे. बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे. बघा राम सतत गावी जात असे बघा हे रीती वर्तमान काळाचं बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी विषय क्रमांक पुढचा बघा राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? राम लक्ष्मण बघा राम लक्ष्मण बघा या ठिकाणी द्वंद्व समास या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे. बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा NIA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. NIA बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ऑप्शन क्रमांक 2 बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील. बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो? बघा प्रकाश संश्लेषण म्हणजेच कार्बन बघा या ठिकाणी फोटोसिंथेसिस. बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी बघा ऑक्सिजन या ठिकाणी वायू हा या ठिकाणी उत्सर्जित केला जातो. विषय क्रमांक कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? कोकणचे गांधी खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा 3001 ते 4500 बघा लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण या ठिकाणी 11 या ठिकाणी सदस्यसंख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर गुजरात या राज्यामध्ये बघा नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. युरियामध्ये नत्राचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा युरियामध्ये बघा या ठिकाणी बघा 46% या ठिकाणी नत्राचे प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? विषय क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड बघा गाविलगड बघा अमरावती या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. बघा रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? रेडियम बघा मेरी क्युरी बघा यांनी रेडियम या धातूचा शोध हा लावलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला? भारताचा पहिला अणुस्फोट बघा या ठिकाणी मे सन 1974 बघा या वर्षी बघा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी करण्यात आला होता. बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF सर्व बघा मागील पेपर आणि IMP नोट्स
बघा 99 22 64 81 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व बघा PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.